सत्तेचा माज कशाला म्हणतात हे जर बघायचं असेल तर मल्हार पाटील उर्फ मल्लू नेरुळकर उर्फ छोटा डॉन याचे कालचे भाषण बघावे लागेल. सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला आलेला आणि केवळ आमदाराचा सुपुत्र, आमदाराचा मुलगा असणं एवढंच ज्याचं कर्तृत्व आहे त्याने लोकप्रिय खासदार ओमदादा यांच्यावरती बोलावं. ही खरं तर महाराष्ट्राची संस्कृती नाही. काय तर म्हणे आमच्या 50 पिढ्या इथे राज्य करणार आहेत. अरे 40 वर्ष जिल्हा लुटून खाल्ला, एवढं पुरेसं नाही का? या देशामधला 3 नंबरचा मागास जिल्हा हा आपला धाराशिव जिल्हा बनवला, हे इतकं पुरेसं नाही का? फूट पाडून ध्रुवीकरण करून तुम्ही निवडणुका लढलात. आमच्या नेत्यांनी तो निकाल, जनतेचा कोल मान्य करून तो पराजय पचवला, पण तुम्हाला विजय पचवता आला नाही. तुम्हाला माज आलेला आहे, सत्तेचा माज. नगरपालिका, नगर परिषदा या मॅट वरच्या कुस्त्या होत्या. जिल्हा परिषदा या मातीमधल्या कुस्त्या आहेत. इथे पहिलवान मातीमधला लागतो आणि तुम्ही तुमच्या पक्षाला मातीची ॲलर्जी आहे. तुम्हाला शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत जाता येत नाही, तुम्हाला मातीमध्ये मिसळता येत नाही. शेतकऱ्याचं उत्पन्न दुप्पट करतो म्हणून शेतकऱ्याचा खर्च दुप्पट केला गेला. शेतकऱ्यांचं पीक बाजारात यायला लागलं की ताबडतोब तुम्ही परदेशामधून माल आयात करता आणि शेतकऱ्याचे भाव पाडतात. भारतीय जनता पार्टीची ही नीती आहे. मल्लू पाटील उर्फ मल्लू नेरुळकर छोटा डॉन, तुझ्यापेक्षा जास्त पातळी सोडून आम्हा शिवसैनिकांना बोलता येतं, पण आम्हाला आमच्या नेत्यांनी मर्यादा घातलेल्या आहे. मी खरं तर या शेंबड्या मल्लूला बोलण्यापेक्षा मी राणादादांना असं आवाहन करतो की दादा, आपले हे संस्कार रस्त्यावर दिसत आहेत. हे संस्कार तुम्ही घरात ठेवा. स्वतः सुसंस्कृतपणाचा आव आणून स्वतःच्या मुलाला बोलायला लावावं. ही खरं तर धाराशिवच्या राजकारणामधली दुर्दैवी घटना आहे. आपण हे कुठेतरी थांबवायला कुठेतरी आवर घाला, अन्यथा शिवसैनिक त्याच भाषेत जाऊन उत्तर देण्याची धमक ठेवतो. इतकं फक्त आपण लक्षात ठेवावं.